उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे सेना आणि मनसेकडून मोर्चा काढला जातोय। गडकरी रंगायतन इथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय ठाण्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर महानगरपालिका मुख्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। भ्रष्टाचारासह वाहतूक कोंडी, पाणी टंचाई आणि नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतोय। भविष्यात एकत्र राहतील का आणि हे प्रश्न मिटतील का? मला असं वाटतंय की ठाण्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। जोपर्यंत ठाणे भ्रष्टाचार मुक्त होत नाही, रस्त्यावरचे खड्डे जात नाहीत, घोडबंदर रोड ट्रॅफिक मुक्त होत नाही, कंटेनर मुक्त होत नाही, तोपर्यंत आम्ही सगळे एकत्र राहणार। पण अविनाशजी, इतके वर्ष सत्ता आहे, मुख्यमंत्री या ठाण्याचे होते, उपमुख्यमंत्री आता ठाण्याचेच आहेत, काहीच कामं केली नाहीत काय? सामान्य नागरिकांचे प्रश्न केली असती तर घोडबंदरला ट्रॅफिक झाली नसती, कंटेनरने पाणी जाता गेलं नसतं ना। अशी विविध गोष्टी आहेत, बोलू ना आपण, चला पुढे। तर हे सर्व जे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता मोर्चाला जो आहे ती मोर्चाला सुरुवात होत आहे। ठाकरे गटाचे नेते असतील, मनसेचे नेते असतील किंवा मग राष्ट्रवादीचे नेते असतील, ते तमाम सर्व नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात जो आहे तो या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झालेली होत आहे आणि महापालिकेवरती हा मोर्चा जो आहे तो थोड्याच वेळात धडकणार आहे। ठाण्यातील विविध प्रश्नांना घेऊन हे शिवसैनिक आहेत आणि मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराला जबाबदार जो आहे ते सत्ताधारी आहेत। सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे या ठाण्यामधील जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात आणि परिणामी या सर्वांचा त्रास जो आहे तो तमाम सामान्य ठाणेकरांना सहन करावा लागतो आणि ठाण्यातले जे विविध महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते सोडवले गेले नाही आहेत आणि म्हणून हा मोर्चा, हा विराट मोर्चा जो आहे तो आता ठाणे महापालिकेवरती धडकणार आहे। कॅमेरामॅन राकेश सह मी सूरज मसूरकर। मराठी माणूस आहे ना, याला यांनी दडपून टाकलंय। आज ह्या मोर्चाचं पण त्यांनी तिथं बसलंय महापालिकेत आणि मोर्चा कसा होतोय तर मी बघतोय म्हणतोय। आमच्या कार्यकर्त्यांची लिस्ट घेतलेली आहे, आम्हाला अटक होणार म्हणून सांगितलेलं आहे, पण आम्ही कोणाला घाबरत नाही। मी सगळ्यांच्या समोर इथं आली आहे। मला म्हणे रिक्षा कोण जामीनला जाणार नाही, मला काही कोणाच्या बापांनी रिक्षाला पैसे दिले नाही आहेत। अनेक लोकांना किती अपघात घडलेले, रस्त्याच्या खड्ड्यामुळे म्हणा, ट्रॅफिकमुळे म्हणा, कोणाला उपचार घेताही येत नाही, कारण म्हणजे वाहतूक कोंडीमुळे जाताही येत नाहीये दवाखान्यात। या कारणाने मी इथे आंदोलनाला रस्त्यांची परिस्थिती काय? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।